ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नवी मुंबईतील पावणा MIDC औद्योगिक परिसरात आज भीषण आगीची घटना घडली आहे। एका केमिकल कंपनीत अचानक लागलेल्या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले। आगीच्या ज्वाळा व काळ्या धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते। या आगीत केमिकल कंपनीसह परिसरातील 3 ते 4 कंपन्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। परिसरात उभ्या असलेल्या अनेक टू व्हीलर व रिक्षाही आगीत जळाल्या। आगीमुळे कामगारांमध्ये घबराट पसरली होती। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। केमिकल पदार्थामुळे खबरदारी म्हणून काही भाग रिकामा करण्यात आला। सुदैवाने जीवितहानीची माहिती नाही। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून प्रशासनाकडून तपास सुरू आहे। ABP न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता पावणे MIDC मध्ये। तर पावणे MIDC परिसरात काल भीषण आग लागली होती केमिकल कंपनीमध्ये। तर त्यामध्ये 3 ते 4 कंपन्या जळून खाक झाल्या होत्या। तर त्यामध्ये बघू शकता टू व्हीलर असतील, हे बघा टू व्हीलर आहेत, रिक्षा पण आहेत। पावणे MIDC औद्योगिक परिसरात काल भीषण आगीची घटना घडली असून एका केमिकल कंपनीत अचानक लागलेल्या आगीमुळे काही वेळातच उग्र रूप धारण केले होते। आगीची तीव्रता इतकी मोठी होती की आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट दूरवरूनही परिसरात स्पष्टपणे दिसत होते। या भीषण आगीत संबंधित केमिकल कंपनीसह परिसरातील 3 ते 4 कंपन्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीचा फटका केवळ कंपन्यांपुरताच मर्यादित न राहता परिसरातील उभ्या असलेल्या अनेक टू व्हीलर गाड्या तसेच रिक्षा देखील या आगीमुळे जळून खाक झाल्या आहेत। तर पाठीमागे बघू शकता, इथं बाजूची कंपनी आहे। त्या कंपनीचं जे नेमप्लेट आहे तेही या आगीमुळे थोडी बेंड झालेली आहे आणि जळालेली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। केमिकल पदार्थ असल्यामुळे आग अधिक भडकाची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून अत्यंत गंभीर खबरदारीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते। सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील काही भाग रिकामा करण्यात आला होता। तर हे बघू शकता, हे केमिकल याच केमिकल कंपनीमुळे बाजूच्या कंपनीला आग लागली होती। तर हे बघू शकता किती घातक आणि ज्वलनशील केमिकल आहे। तर सुदैवाने आत्तापर्यंत कोणती जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती आली नाही। मात्र काही नागरिक व कामगारांना धुराचा त्रास झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलीस प्रशासन, MIDC अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून होते। या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट किंवा केमिकल रिॲक्शनमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासनाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। वारंवार MIDC परिसरात अशा प्रकारच्या भीषण आगीच्या घटना घडत असल्यामुळे औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सुरक्षा नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार का, असा सवाल नागरिक आणि उद्योग क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे। पावणे MIDC परिसरातील या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर हे बघू शकता, अग्निशमन दल आणि जे सुरक्षेच्या अभावी या कंपनीची वेळेवर व्हिजिट होते का, आणि या कंपनीच्या सुरक्षेअभावी पूर्ण प्रणालीमध्ये हे लोक कामं करतात का, सुरक्षेचं जे सेफ्टी असेल, फायर ब्रिगेडचं जे गाईडलाईन असेल, हे कंपनीवाले सुरक्षितरित्या त्या सिस्टम आपल्या कंपनीमध्ये बसवून घेतात का, हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे। कारण इथे प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक 15 दिवसाला या कंपनीची व्हिजिट MIDC प्रशासनाकडून होते का? कारण ही घटना पहिली नसून याआधीही वारंवार इथे घटना घडलेल्या असून कित्येक ठिकाणी जीवितहानी होते आणि कित्येक ठिकाणी कंपन्याचं करोडो रुपयाचं नुकसान होते। तर हे बघू शकता, शॉर्ट सर्किटमुळे हे जो पॅनल आहे हा पण पूर्ण जळून खाक झालेला आहे। आता
महावितरणचे इथं अधिकारी येऊन याची ते दुरुस्ती करत आहेत. हे बघू शकता, हे केबल पण जळून पूर्ण खाक झालेले आहेत. तर हे सर्व MIDC प्रशासन आणि अग्निशमन दल या कंपनीच्या सुरक्षेअभावी इथं काय सिस्टीम अपडेट होती का, ही आग कशामुळे लागली आणि आग एवढी भयानक का होती याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही आग कशामुळे लागली, कारण आजूबाजूला माहिती घेतली असता की या जे बाजूच्या 3 ते 4 कंपन्या आहेत, या कंपन्याचा काहीही रोल नसताना, काहीही त्यांचं चुकी नसताना त्यांनाही करोडो रुपयाचा फटका बसलेला आहे. बघू शकता, कारण इथं एक सामान यांचं शिल्लक राहिलेलं नाही. हे ड्रम असतील, अँगल असतील, हे बघू शकता पूर्ण ड्रम पण जळून खाक झालेले आहेत. हे अँगल आहेत, मोठमोठ्या टाक्या जे असतील हे बघू शकता. अजूनही धूर बघू शकता तुम्ही, धूर अजूनही चालू आहे. तर परत एकदा शासन प्रशासनाला विनंती आहे, जे कंपनीची व्हिजिट करतात, हे बघू शकता हे केमिकल आहे. या केमिकलमुळेच इथं आग लागलेली आहे. पूर्ण रस्त्यावरती आलेलं आहे. रस्त्यावर आग होती. आग एवढी मोठी होती की ही कित्येक किलोमीटरवरती याचा धूर दिसत होता, आग दिसत होती. तर परत एकदा शासन प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, MIDC प्रशासन असेल, अग्निशमन असेल, त्यांना विनंती आहे की हे ज्या अशा कंपन्या आहेत, आग लागतात आणि करोडो रुपयाचं नुकसान होतात, त्याच्यामध्ये जीवितहानी होते, तर ही कुठंतरी थांबायला पाहिजे. आणि ही आग कशामुळे लागली त्याचीही शहानिशा होऊन जर कंपनी दोषी आढळली असेल, त्या कंपनीच्या ओनरवर, मालकावरती कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल ID आहे AKLgavkari@gmail.com.